स्वामी समर्थाय नमो
पाहुण्याला पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी महिलावर काय त्यांच्यासाठी पण जरा टाळ्या वाजवा. बरोबर आपण रामकृष्ण भजनामध्ये म्हणतो, अरे रामासारखं आचरण, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये असणार तो या कलियुगात चालणार आहे. अरे रामासारखं आचरण आपण करू शकत नाही. राम कसा होता? एक पत्नी होता. कृष्णासारखं विचार आपण करू शकत नाही. फक्त आणि फक्त या कलियुगात काय करू शकतो? ते फक्त परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो. कारण त्या नामस्मरणात एवढी ताकद आहे त्या नामस्मरणाच्या जीवावर भले भले धरलेले आहे. म्हणून सुरुवातीला आपण भजनाची सुरुवात, भजनाची सुरुवात करूया. कारण परमेश्वराकडे गेल्यानंतर परमेश्वर आपल्याला सांगत नाही की माझ्याकडे येताना नारळ, साखर किंवा अन्य गोष्टी घेऊन ये. परमेश्वर एकच सांगतो की माझ्याकडे येताना तुझ्यामधला मीपणा आणि अहंकार माझ्या पाठी आणून ठेव. बरोबर ना? कारण एकदा चिमणीने मधमाशीला विचारलं की तू मध बनवते तो मानव प्राणी एका झटक्यात घेऊन जाता, तुका वाईट वाटणार नाही का? तेव्हा त्या मधमाशीने काय उत्तर दिलं? मानव प्राणी मध घेऊन जाऊ शकतो पण मध बनवण्याची कला घेऊन जाऊ शकत नाही. या जगात तुमची सगळेजण नक्कल करू शकतात पण तुमच्या टॅलेंटची कोण नक्कल करू शकत नाही. एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण सतयुग केलं, त्रेतायुग केलं, द्वापारयुग केलं, चालू असता कलियुग चालू असता. सतयुगामध्ये देव ध्यानाने प्रसन्न व्हायचा, ध्यान करावं लावायचा, ध्यान तेव्हा प्रसन्न व्हायचा. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावा लागायचा देव प्रसन्न होण्यासाठी. द्वापर युगामध्ये पूजा पाठ आणि या कलियुगामध्ये देव कसा भेटेल तर फक्त आणि फक्त नामस्मरणाने भेटेल. एकदा या मंडळाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. बरोबर त्यांनी आज नामस्मरण ठेवलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनाची सुरुवात आपण भजनाच्या स्वरूपात करूया. धन्यवाद. Papa Danisa, Sai Sa Ni Sa Ni Pali Pa Mo Pa Mo, Papa Danisa Ni Sa Ni Sa Sa.